गोंधळचा प्रोग्राम. तर लग्न घरी गोंधळचा प्रोग्राम आहे आणि हे लग्न कोणाच्या घरचं आहे ते शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. तर आम्ही आलो आहोत रिसेप्शनला. तर हे ओळखीचे रिलेशन होते आमचे. तर लग्नाला आम्ही काही जाऊ नाही शकलो, मग त्यामुळे आम्हाला रिसेप्शनला यावं लागलं आणि डेकोरेशन खरंच खूप एवढं सुंदर होतं. आमचं प्रोग्राम वगैरे आम्ही निपटून घेतला आणि मग घरी जायला परत निघालो आणि प्रोग्राम खरंच खूप छान झालेला होता. आणि त्यानंतर अजून हे आहे प्रोग्राम आणि प्रोग्राम असा सुरू झाला आहे. तर हे ओळखीचे जे आमचे माझ्या घराजवळचे आहे आणि आमचे रिलेशन्स खूप छान आहे. तर जेवढे आमचे म्हणजे सगळे जसे खूप रिलेशन आहे तर तसे बाकी जणांसोबत खूप छान रिलेशन आहे आणि खरंच खूप छान लोक आहेत ते. तर असा डान्स वगैरे झाला, माझ्या ह्या पुतणीने डान्स वगैरे केला आणि हे बाकीचे काही बसलेले होते त्यांच्यासोबत सुद्धा मी थोडा व्हिडिओ वगैरे काढला आणि हे छोटे छोटे मुलं असे मस्त डान्स करायला लागले होते आणि खरंच खूप क्यूट होते. आज संगीतचा प्रोग्राम होता, पहिले अगोदर गोंधळचा प्रोग्राम झाला आणि मग मी तिकडून रिसेप्शनवरून आली आणि रिसेप्शनवरून आल्यानंतर मला संगीतचा प्रोग्राम अटेंड केला आणि संगीतच्या प्रोग्राममध्ये खरंच खूप भारी मजा आली. म्हणजे असे छान मदर्स, त्यांचे छोटे छोटे मुलं आणि असे पूर्ण लेडीज आणि खरंच लेडीज पण खूप भारी. आजकाल खरंच म्हणजे आज म्हणजे बाया कुठेच आज घाबरत नाही आणि खरंच म्हणजे मन मोकळ्यापणाने जगू शकतात. आणि हे बघा, हे छोटे छोटे कार्टून्स असे क्यूट क्यूट बेबीज होते. मी नाही यांनासुद्धा नाही सोडलं व्हिडिओमध्ये आणि खरंच हे खूप क्यूट आहे. त्यांच्या घरची छोटीशी त्यांची म्हणजे नातीन आहे त्यांची आणि खरंच क्यूट आहे. हा आहे नवरदेव आणि हे आहे त्याची बहीण. अशी बहीण आणि भाऊ असे छान त्यांचे डान्स वगैरे सुरू होते आणि खरंच खूप मनोरंजन, खूप अप्रतिम झालं, खूप सुंदर झालं आणि खरंच खूप आम्ही एन्जॉय पण केला. अगोदर पूर्ण आम्ही संगीतमध्ये वगैरे यांनी डान्स केला. आम्ही वगैरे डान्समध्ये काही होतो नाही कारण की आम्हाला म्हटलं होतं, पण आम्ही काय डान्स वगैरे घेतला नाही आणि यांचं डान्स वगैरे पूर्ण अटेंड झाला आणि मग शेवट फायनली चान्स काही सोडायचा नसते आणि सर्व एन्जॉय करत होते. तर आम्ही पण एन्जॉय करायला लागलो आणि सर्व मस्त डान्स वगैरे केला आणि खरंच खूप एन्जॉय केला मस्त. आणि एवढी प्रचंड गरमी होत होती ना, तर दुसऱ्या दिवशी आम्ही असं बांगड्याच्या प्रोग्रामला आलो आणि हा होता दुपारचा प्रोग्राम बांगड्याचा आणि आम्हाला बांगड्या भरायला बोलवलं होतं त्यांनी. आणि खरंच आम्हाला कोणत्याच प्रोग्राम ते लोक सोडत नसते, छोटा असो मोठा असो आम्हाला बोलवत असते. आणि खरंच जेवढे रक्ताचे पण नाते असतात ना, तेवढे परायसुद्धा नातेसुद्धा जपले जातात आणि आम्ही जपतो पण. आणि अशी आम्ही बांगड्याची आमची हे सुरू होती. बांगड्या भरणारवाली होती ना, हे घरच्याच ताई होत्या, त्यांनी आम्हाला बांगड्या म्हणजे आम्हाला बांगड्या वगैरे काढून देत होत्या आणि असा आमचा बांगड्याचा प्रोग्राम सुरू होता. आणि याच्यामध्ये हळद वगैरे याला जातं म्हटलं जाते, कोणाला माहीत असेल तर लग्न घरी असं जात्यावरच हळद बारीक वगैरे केल्या जाते. आणि ही अशी बांगड्याची लाट आणि काही बांगड्या मोठ्या काही बांगड्या छोट्या आणि ही अशी पूजाची यांची पूर्ण एवढी सुंदर पूजा होती ना, की मी म्हटलं चला मी पण माझ्या व्हिडिओमध्ये याला घेऊनच घेते. आणि खरंच खूप सुंदर मंदिर सजवलेलं होतं आणि त्यांचे देवसुद्धा खूप सुंदर होते आणि खूप छान वाटत होतं, असं प्रसन्न वाटत होतं त्यांच्या घरी. आणि इकडे असा पूर्ण आणि माझी जाऊबाई अशी बांगडे शोधत होती, तिच्या हातामध्ये बांगड्या काही जात नव्हत्या आणि फायनली आम्हाला बांगड्या मिळाल्या आमच्या साईजच्या. तर आम्ही अशा बांगड्या वगैरे घेतल्या आणि मग निघालो. आणि हे बघा, एवढी प्रचंड ऊन ना, की ह्या उन्हामध्ये बाहेर निघायची सुद्धा अशी हिंमत होत नाही, पण आम्हाला निघावं लागते कारण की बांगड्या भरायला जायचं होतं. तर अशा प्रकारे आम्ही बांगड्या भरून घरी आलो. आणि आल्यानंतर मग हा असा होता डोसा आणि दक्षी इच्छा झाली होती डोसा खाण्याची कारण की त्याला आलूची चटणी वगैरे काही आवडत नाही, फक्त हे डोशाचं फक्त म्हणजे हे अप्प्याचं पेस्ट आहे, तर त्याच्यामध्ये काहीच व्हेजिटेबल्स वगैरे टाकले नव्हते, फक्त हे पेस्ट घेतलेला होता. आणि हे माझ्याकडे साधा तावा आहे, तर मी याच्यावरच डोसा बनवला आणि खरंच याच्यावर पण डोसा ना खरंच अप्रतिम झाला आणि खूप छान झाला, मस्त पतला जाळीदार खूप छान झाला. फक्त याला गरम खूप करायचं, म्हणजे असं छान त्याच्या याच्यातून असे वाफी निघले पाहिजे, असे छान त्याला गरम करायचं ताव्याला, मग त्याच्यावर टाकायचं असं तेल पाणी वगैरे आणि असा रेडी. तर असं काहीच नाही की ज्यांच्या घरी डोसा तवा वगैरे तावा नसेल, तर माझ्या घरी आहे. पण मी म्हटलं चला मग आता
कोण म्हणजे वर ठेवून होता, तर माझ्याकडे हाच तवा होता आणि फक्त त्याच्यापुरतंच करून द्यायचं होतं डोसा. तर मी हाच माझ्याकडे 2 पोळ्या ज्याच्यावर शेकते, तर हाच तव्यावर मी केला आणि खरंच खूप सुंदर झाला. तर ज्याच्या घरी नसेल तवा वगैरे त्यांनी असं समजू नका की डोसाचाच तवा पाहिजे आणि त्याच्यावरच जमणार बा म्हणून. थोडाफार डोसा माझा हे झाला आणि मग अशी बांगड्या वगैरे मी घरी आल्यावर काढली, कारण की मला संध्याकाळला परत रिटर्न घालायचे होते आणि मी एवढ्या बांगड्या कधी घालून नाही आहे, तर मी फक्त एक फक्त बांगडी फक्त घातली, कारण की ते छान छान आणि काही वेळ फक्त घालून राहिली आणि मग घरीला नंतर चेंज केला. तर चला आजचा ब्लॉग मी इथेच खतम करते. मी अशी तुमच्यासाठी नवीन नवीन ब्लॉग आणत जाईल आणि प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलवर जर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझे व्हिडिओ असेच बघत राहा. तर सर्वांना बाय.